श्री स्वामी समर्थांचे असे अनेक प्रचिती येणारे व्हिडिओ आहेत, पण बऱ्याच ठिकाणी करणी प्रकार हा खूप जास्त लोकांनी सांगितलाय. या आधीच्या अनुभवामध्ये देखील बऱ्याच लोकांनी आपल्याला पाठवलेल्या व्हिडिओजमध्ये किंवा अनुभवामध्ये आपल्या घरातल्याच लोकांनी म्हणजे चुलत्याने, चुलतीने करणी करून कसं आपलं आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न केला होता आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने कशी लोकं बचावली किंवा कशी लोकं वाचली, सत्य समोर आलं, असे अनेक अनुभव आपल्या चॅनलवरती लोकांनी पाठवलेत. तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असतील श्री स्वामी समर्थांची प्रचिती करणारे, तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्यापर्यंत तुमचे अनुभव पाठवू शकता. जेणेकरून ते पाठवल्यानंतर त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवू शकतो. आजचा जो अनुभव आहे, हा अशाच एका करणी प्रकाराचा आहे. आजचा अनुभव पाठवतात कोल्हापूरमधून राखीताई हे पाठवतात. माझा अनुभव सांगताना आजही माझ्या अंगावर काटा येतो. कारण माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, की घरात नेमकं काय बोलायचं किंवा काय चाललंय हेच आम्हाला समजत नव्हतं. आमचं घर साधं होतं, पण आम्ही सगळे मिळून आनंदात राहायचो. माझ्या सख्ख्या चुलतीशी आमचे चांगले संबंध होते. घरात काही कार्यक्रम असला, सण असला, की आम्ही एकमेकांच्या घरी जायचो. खूप चांगल्या पद्धतीने राहायचो. पण हळू परिस्थिती बदलायला लागली. सगळ्यात आधी घरात विचित्र भांडण सुरू झालं. अगदी क्षुल्लक कारणावरून घरातले लोक एकमेकांवर चिडचिड करायला लागले. आधी जे लोक एकमेकांशी एवढं प्रेमाने बोलायचे, तेच लोक एकमेकांशी अबोला धरायला लागले. मला सुरुवातीला वाटलं प्रत्येक घरात कधी ना कधी अशी भांडणं होतातच, त्यामुळे यात काय नवीन नसावं. पण त्यानंतर एकामागून एक संकट देखील येऊ लागली. कधी अचानक पैशांचं नुकसान व्हायला लागलं. कधी एखादं काम शेवटच्या क्षणी बिघडायला लागलं. आम्ही एखादी गोष्ट ठरवली, की काही ना काही अडचण ही 100% यायलाच लागली. घरात सतत ताणतणाव, वातावरणामध्ये अगदी बेशुद्धी ठरली होती. एकदा तर आम्ही मोठं आर्थिक नुकसानही सहन केलं होतं. त्या दिवशी माझ्या आईने रडत मला विचारलं, "आपल्यातच आपल्याच घराला कोणाची नजर लागली आहे का गं?" तो प्रश्न माझ्या मनात घर करून बसला. मग घरात आजारपण देखील सुरू झालं. एक जण ठीक झाला, की दुसऱ्याला काहीतरी त्रास व्हायचा. घरात शांतता ही उरलीच नव्हती. आम्ही डॉक्टरकडेही गेलो. डॉक्टरांनी उपचार देखीलही केले. औषधं घेतली. देवाला नवस देखील केले, पण मनातली भीती काही कमीच होत नव्हती. त्याच काळात माझ्या एका नातेवाईकाने मला श्री स्वामी समर्थांच्या मठात जाण्याचा सल्ला दिला. मी पहिल्यांदा मठात गेलोय, तेव्हा माझ्या डोळ्यातून अचानकपणे अश्रू येऊ लागले. आजही हे सांगताना माझ्या डोळ्यात अश्रू आहेत. स्वामींच्या चरणी बसून मी फक्त एवढंच म्हणाले, "स्वामी, आमच्या घरावर काही संकट असेल तर ते दूर करा आणि जर कोणीतरी आमचं वाईट करत असेल तर आम्हाला सत्य दाखवा. कोणाचं वाईट नको, पण सत्य आमच्यासमोर यायला हवं." त्या दिवसापासून मी नियमित स्वामींचं नामस्मरण करू लागले. आणि काही दिवसांनी एक अशी घटना घडली, की आजही आमच्या घरातले त्या घटनेवरती विश्वास ठेवत नाहीत. आमच्या घरातली एक महत्त्वाची वस्तू अचानक गायब झाली. सगळ्यांनी घरभर शोधलं, पण ती काय सापडली नाही. घरात पुन्हा संशयाचं वातावरण निर्माण झालं. पण यावेळी माझ्या मनात एक वेगळाच विचार आला. घाईने कोणावर आरोप करायचा नाही. स्वामी समर्थ सत्य स्वतः समोर आणतील. काही दिवसांनी आमच्या घरात एक अशी गोष्ट घडली, ज्यामुळे आमच्या अनेक महिन्यांच्या घटनांकडे वेगळ्या नजरेने पाहावं लागलं. काही पुरावे आमच्या समोर आले आणि आम्हाला कळालं, की घरात जे काही घडत होतं त्यामागे आमच्या जवळच्याच व्यक्तीचा हस्तक्षेप होता. आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे तो संशय आमच्या सख्ख्या चुलतीकडे जात होता. तिने आमच्याबद्दल गावात चुकीच्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि काही गोष्टी मुद्दाम बिघडवल्याचंच आमच्या लक्षात येत होतं. करणी केली होती की नाही याचा ठोस पुरावा आम्हाला कधी मिळाला नाही. पण तिच्या वागण्यातून आणि समोर आलेल्या घटनांमधून आमचं नुकसान कोणत्या दिशेने होत आहे हे मात्र नक्की स्पष्ट झालं. त्या दिवशी माझ्या मनात एकच विचार आला. स्वामींनीच सत्य समोर आणलंय. मी त्या व्यक्तीशी भांडले नाही.
शापही दिला नाही. फक्त स्वामींच्या चरणी जाऊन म्हणाले, "स्वामी, आम्हाला कोणाचंच वाईट करायचं नाही आहे. फक्त आमच्या घराचं रक्षण करा." हळू घरातील परिस्थिती देखील सुधारायला लागली. ज्या गोष्टी सतत बिघडत होत्या, त्या पुन्हा सुरळीत होऊ लागल्या. घरातील भांडणं कमी झाली. वातावरण अशांतचं शांत झालं. आजही त्या काळी किंवा आजही त्या काळाची आठवण झाली, की मला एक गोष्ट जाणवते. आपण संकटात असताना घाबरून कोणावरही आरोप करू नये. मनापासून देवावर विश्वास ठेवावा. तर योग्य निर्णय घेण्याची शक्ती नक्की मिळते. माझ्यासाठी स्वामी म्हणजे चमत्कार दाखवणारे देव नाहीत. स्वामी म्हणजे अंधारात सत्याची वाट दाखवणारा प्रकाश आहेत. आणि म्हणूनच माझा आजही एकच विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. संकट कितीही मोठं असलं तरी तुमची कृपादृष्टी असेल तर सत्य कधीच लपू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. मंडळी, अशाच प्रकारची अजून एक घटना किंवा अजून एक अनुभव आपल्याला 1 महिना 2 महिने आधीच्या अनुभवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल. त्यामध्ये देखील अशा प्रकारचा विषय होता. सध्याच्या परिस्थितीमध्ये किंवा सध्याच्या जगामध्ये सख्खे, चुलत किंवा जवळची, लांबचे असं काही उरलेलंच नाही आहे. म्हणजे स्वार्थ एवढा वाढला आहे किंवा स्वतःचंच सगळं बघणं एवढं वाढलं आहे, की कधी-कधी आपल्या जवळच्या व्यक्तीचाही नुकसान करण्यामध्ये लोकं मागेपुढे बघत नाहीत. आणि त्यामुळं बऱ्याचदा डोक्यामध्ये टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी येते, की हा तर माझ्या जवळचा आहे, माझ्या रक्तातला आहे, माझ्या अगदी जवळचा आहे, माझ्या नात्यागोत्यातला आहे आणि त्यांनीच माझ्याबरोबर असं का वाईट केलं, माझ्याबरोबर असं वाईट का सांगितलं. आता या कथेमध्ये त्यांनी गावभर सगळं वाईट सांगितलं होतं, त्या चुलतीने वाईट सांगितलं होतं किंवा करणी वगैरे केली होती. पण बऱ्याचदा आपल्या आयुष्यात असं होतं, की आपल्याबद्दल देखील भरपूर ठिकाणी भरपूर आपल्या जवळची लोकं वाईट सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे नुकसान हे होतं, की आपण आपल्या डोक्यामध्ये खिजत जातो किंवा आपण विचार करत जातो, की असं का झालं, का झालं, का झालं? पण या स्टोरीमधनं एक कळतं, की स्वामी समर्थांच्या मठात गेल्यामुळे किंवा स्वामींवरती एक दृढ निश्चय किंवा दृढ विश्वास ठेवल्यामुळं एक एक इमॅजिनरी पॉवर आपल्या मागे उभी राहते, की काही झालं तरी माझ्या मागे कोणीतरी आहे. त्यामुळे आपण घाबरायचं कमी करतो. आपल्या डोक्यामध्ये जे टेन्शन असतं, ताणतणाव, एन्झायटी, डिप्रेशन असतं, ते कमी होतं आणि ते कमी केल्यामुळं आपण आपल्या आयुष्यामध्ये खुश राहू शकतो, सुखी राहू शकतो. तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्याच्यावरती क्लिक करून एक Google फॉर्म ओपन होईल. त्याच्यावरती तुम्ही तुमचा अनुभव लिहून आमच्यापर्यंत पाठवू शकता. आपण त्याच्यावर देखील नेक्स्ट व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. बाकी जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थांच्यावरती विश्वास ठेवा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.